लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आदरणीय शिवाजी शेठ, अजय शेठ यांच्या माध्यमातून 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्रिशा बिल्डर अँड डेव्हलपर्स चापेवाडी आणि सामना आपण पाहतोय माहिरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव. काल खऱ्या अर्थाने स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये नागाव संघ क्वालिफाय झालेला आहे. तर धन्यवाद रोशन. पहिल्या फेरीतील आता तिसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिलाच बॉल रोहित पाटीलचा आपण पाहतोय. बॉलकडे पाहिलं जातं मात्र डॉट बॉलची ते समाप्ती होईल. त्रिशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चापेवाडी टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आणि फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतो योगेश मात्रे पुरस्कृत मायरा 11 नागाव संघ. रोहित पाटील जबरदस्त गोलंदाजी करताना कालच मयूर पिसेकर स्पर्धेमध्ये क्वालिफाय सुद्धा हा संघ चाललेला तोच मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू आणि कल्पेश सध्या 9 सेकंड आहेत. बबलू सेकंड आहेत. यानंतर हिमांशी 11 गावदेवी हेडुटणे आणि जय जलेश्वर वाडेकर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल मिड ऑफला क्षेत्ररक्षक बबलू शून्यावरती बाद. राकेश पाटील कोणतीही चूक करत नाहीये. पहिला धक्का त्रिशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चापेवाडी टीमला. पन्नास मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. लक्षात घ्या नागाव टीम पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मधील 5व्या शून्यावरती पहिला धक्का लागलाय. त्रिशा बिल्डर्स चापेवाडी टीमला अजून एक डॉट बॉल. रोहित पाटील सातत्याने चर्चेत असत. टेनिस बॉल क्रिकेट आतापर्यंत आपल्या टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला 2 बाईक या खेळाडूंनी आतापर्यंत जिंकलेले आहेत. आणि मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली. सिद्धू भोईर ज्यावेळी या टीमचे पुरस्कर्ते होते. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चूक केली. चेंडू 1 बाउंड सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. सहा धावांसाठी आलाय षटकार. काय टार्गेट असेल या मॅच मध्ये 20 मध्ये खेळत आहेत.
क्षेत्ररक्षक रुद्रमाई तिथे आहेत. चांगली फिल्डिंग आहे रुद्रमाईची, मात्र 2 धावा रुद्र रोखू शकत नाहीये. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल ती 12 वरती आपल्या पाहायला मिळते. चाफेवाडी संघ आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये टॉस जिंकून त्यांनी एक धाडसी निर्णय घेतलेला आहे की बॅटिंग आम्ही या मॅच मध्ये करणार आहोत. मुरबाड विभागातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता आणि याच बॉलिंगसाठी हर्षांग ओळखले जातात. सध्या नागाव संघ सुद्धा भरपूर चर्चेत आहे. नागाव संघाने सुद्धा आतापर्यंत 10 ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत. चांगला चेंडू होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 13 संघांना पॅनल्टीला सामोरं जावं लागलंय. मायरा 11 संघ आपण पाहतोय नागाव. पुढचा बॉल हर्षांगचा बघा, कमबॅक, पलटवार, जबरदस्त गोलंदाजी, कल्पेशचा फुटवर्कचा वापर नाहीये. जागेवरनं खेळण्याचा ते प्रयत्न करतायत. सलग 3 चेंडू डॉट आलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मागच्या मॅच मध्ये धावा चेस केल्या. पण इथे जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळाला आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नितांत गरज होती कारण 3 बॉल डॉट आले होते. हा ऍक्शन रिप्ले बघा हर्षांगचा, राईट अप द विकेट, रिव्हर्स फटका. बऱ्याच वेळा या फटक्यावरती चेंडू डॉट येतात. या फटक्याने कपिल पाटीलला वाडेकरच्या भरपूर धावा दिल्यात. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची ते समाप्त होईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात रोहितने धावा खर्च केल्या होत्या 10 आणि हर्षांगने धावा खर्च केल्या फक्त 6. 2 षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांसाठी तुम्ही 8 मिनिटाचा वेळ घेतलाय. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं फेकायची. लक्षात ठेवा, मायरा 11 आयगाव देवी 12-13 नागाव. त्यामुळे जास्त टीम मिटिंग नकोय, तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळायचं. यानंतर जय जलेश्वर वाडेकर आणि हिमांशी 11 गावदेवी. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. शो मॅचसाठी दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. विकी आले नवीन बॅटर. पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर. नातादांनी पुरस्कृत केला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला हिमांशी 11 हेडूटने संघ तुम्ही पाहतायत.
सिद्धू पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक मास्टर माइंड खेळाडू आणि कॅप्टन कूल म्हणून सिद्धू पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे सिद्धू पाटील यांना विनंती असेल या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत. जजमेंट त्यांचा चांगला आणि चांगला झेल तिथे टिपलाय. सूरज मडवीने फलंदाज होईल बाद. नवीन बॅटर धावा येत नाही. 18 धावा आपल्या धावफलकात पाहायला मिळत आहेत. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी. डॉट रेडिओची इथे समाप्ती आपल्या पाहायला मिळते. 18 वरती 3. पील करण्यात आलं होतं मात्र पंच लेग बाईटचा खून करतायत आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीत 3 गडी बाद. 51 आपण 18 19 धावा आपल्या पाहायला मिळत आहेत. तीन षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती आपल्या पाहायला मिळत आहेत. सिद्धू पाटील यांचे आगमन झाले व्यासपीठावरती. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तीन षटकात 19 आणि 3 षटकांसाठी 12 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. चौथ्या ओव्हरमध्ये राकेश पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी. चौथ्या ओव्हरची सुरुवात चांगली झाली मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला झेल ड्रॉप. रनआउटची संधी होती ती गमावली. लवलेश भाई यांचे आगमन झालेले आता या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक शेवल सेठ साळवी साहेब, उद्योजक काकडवाल, त्यांचे हार्दिक आगमन. अशोक शेठ यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार सर्व. लवलेशजी जयस्वाल साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. किरणजी गायकवाड साहेबांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. केतनजी सरांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक उद्योजक वाशी दुर्बेवर हे सर्व आमचे पाहुणे इथे उपस्थित झाले. सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. जैन शेठ पावशे साहेबांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. फटका जबरदस्त आहे. बॉलला पाठवलाय वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर आलाय सिक्सर.
वरती आपल्या पाहायला मिळत आहेत संघ त्रिशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सॉफेवाडी संघ टॉस जिंकून बॅटिंग करत असताना हा ऍक्शन रिप्ले बघा. कल्पेशच्या बॅटमधनं एक जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळाला. आणि क्रिकेट या खेळामध्ये ताकद नाही तर टायमिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. दोन धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 30 वरती आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तीस धावा दाखल होते आपण बघू शकाल. पहिल्या फेरी दिली तिसरी मॅच. इथे फटका चांगला आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळायचं होतं. क्षेत्रक्षे डीप मध्ये 2 धावा इथे बेगाने पूर्ण केले. फिल्डिंग चांगली आहे मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूप चांगली पाहायला मिळते या मॅच मध्ये. धावसंख्या 32 वरती. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 षटकांची मॅच. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. स्वर्गीय येसुबाई भोईर व स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीने सलग 2 सामने जिंकलेत. पहिल्या मॅच मध्ये सोनापाडा संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या मॅच मध्ये बडवल बी संघाला पराभूत केलं. इथे चेंडू हवेत आहे. सिद्धांतने कॉल दिलाय. माझा झेल आहे मी पकडणार आणि झेल तिथे टिपलाय. कल्पेची खेळी समाप्त झाली आहे. 4 षटकांचाही खेळ संपलाय आणि धावपल धावा आहेत त्या 32. चार षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा आपल्याला दाखल करते पाहायला मिळतात या मॅच मध्ये. आपण पाहतोय तुम्ही पाहताय साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 चौथी रात्र तुम्हाला पाहायला मिळते. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. साईनाथ पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष श्री साईनाथ शेठ रघुनाथ पाटील यांचा वाढदिवस. त्यानंतर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सरपंच मंगरुळचे रवी शेठ पाटील साहेब असतील, श्री शेवल शेठ साळवी असतील, उद्योगपती ककडवाल, त्यानंतर राकेश पाटील यांची प्रचंड मेहनत आणि संपूर्ण मंगरुळ टीम आमची मॅनेजमेंट कमिटी. प्रेम पाटील आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रेम पाटीलचा पहिला चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. नका म्हटलं तर आमचे कपिल स्कोर आपण पाहतोय कल्पेश पाटील. 5 दिवस जबरदस्त स्कोरिंग त्यांनी आमच्या सोबत केली. सतीश दादा पाटील स्मृती चषक 2026 मध्ये जी स्पर्धा काल संपन्न झाली. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. आलाय चौकार. छत्तीस धावा. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. स्ट्राईक जरी तुम्हाला घ्यायची असेल दोन्ही एंडने स्ट्राईक सोडावी लागेल. लक्षात घ्या. यष्टेशच्या हातामध्ये जर चेंडू डॉट असेल तर धाव स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकत नाही. हा नियम या स्पर्धेचा आहे. 37.
इथे चेंडू हवेत आहे, फलंदाज बाद होईल. या स्पर्धेत कोणत्याही गोलंदाजाने मेडन षटक टाकल्या किंवा विकेट हॅट्रिक घेतली किंवा सलग 3 षटकार मारले तर अशोक भाग्यवंत यांच्याकडनं 1100 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतो. आपले सर्वांचे लाडके श्री साईनाथदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. दादांवरती असलेलं प्रेम, कारण की दादा आपण पाहतोय साईनाथदादा पाटील यांचं नेहमीच खूप चांगलं कार्य, दोस्ती दुनियातील एक राजा माणूस. त्यामुळे दादांच्या नावाने सातत्याने आपल्याला पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे बॅटची हलकीशी एज लागली होती, शॉर्ट फाईलला एक सिंगल मिळाली आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, एकच धाव इथे मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकले, पहिला डाव इथे संपलेला आहे. त्रिशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने दावा केले त्या 39 आणि 40 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव या संघाला आणि मॅच अशी सुरू होईल. ऐकूया सोनू बांगर यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच नितीन काळन सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. थँक्यू सो मच रोशन संते, थँक्यू सो मच डीजे मास्टर. चला 40 धावेचं लक्ष असेल या सामन्यामध्ये. चला बॅट्समॅन पाठवायचे लगेच टीम अजय पाटील आणि शिवाजी दादा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. चापेवाडी या टीमला ही सुवर्ण संधी. तो थैंक यू सो मच नितिन जी कालन, थैंक यू सो मच रोशन सद्दी, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर फिर से एक बार सभी का स्वागत दोस्तों. बिल्कुल आप प्रतियोगिता एंजॉय करते हुए एसपी ग्रुप ट्रॉफी 2026 का पर्व आज चौथी रात्रि और ये मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर. एक तरफ टीम होगी मायरा 11 12-13 नागांव टीम और उसके अगेंस्ट फाइट करी है त्रिशा बिल्डर्स चापेवाड़ी टीम. और चापेवाड़ी टीम ने पहले बल्लेबाजी की और बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में सिर्फ 39 रन बनाए और 40 रन का लक्ष्य रखा. वही टारगेट लेकर अब सलामी जोड़ी मैदान के अंदर उतर जाएगी टीम नागांव टीम की. चलिए नागांव टीम बल्लेबाज को आपको भेजना होगा जल्द से जल्द. यह बहुत ही बड़ा मुकाबला बल्लेबाजी की थी बिल्कुल चापेवाड़ी टीम ने, लेकिन ज्यादा रन जरूर नहीं बना पाई. लेकिन क्या 40 रन पे यहाँ पर रोक पाएगी टीम मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागांव टीम को. सलामी बल्लेबाज ओपनिंग ब्लास्टर मैदान के अंदर उतर चुके हैं. जो पे ओपनिंग ब्लास्टर होंगे
रोहित पाटिल और राकेश पाटिल ये सलामी ओपनिंग ब्लास्टर होंगे। टीम माहिरा 11 आई गाउदेवी 12-13 नागांव टीम की ओर से सबका स्वागत होगा। बिल्कुल एसपी ग्रुप ट्रॉफी 2026 का पर्व आप एंजॉय करते हुए, दर्शक भी आज भारी संख्या पे आते हुए, उन सभी का स्वागत। स्वागत होगा और मंच के ऊपर जय जलेश्वर वाडी टीम के कप्तान यानी कि सीनियर खिलाड़ी सिद्धू दादा पाटिल भी आ चुके हैं, उनका भी स्वागत होगा। यानी कि बिल्कुल वाडीगढ़ टीम पहुंच चुकी है। शिल्डर टीम शायद निगू एडुसन टीम होगी और वो बिल्कुल एक मुकाबला खेल रही है निगू के मैदान के ऊपर और शायद वक्त लग जाएगा, तो इसके लिए एग्जीबिशन मैच होगी। यानी कि ऑन द वे, यानी कि अब ये मुकाबला होगा यानी कि शो मैच। तो चलिए मंच के ऊपर बिल्कुल आयोजन करता पधार चुके फिर से एक बार हमारे सरपंच साहब मांगरोल गांव के बिल्कुल दादा पाटिल, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। 30 गेंदे और 40 रन का लक्ष्य होगा। चलते मैदान के अंदर गेंदबाज तैयार, पहला पावर पे का ओवर विकी तैयार होते हुए। दोनों टीम के लिए शुभकामनाएं हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, गेम ऑन, लेट्स प्ले। ओ पहली गेंद अपर कट खेलते हुए, शॉट अच्छा है, शॉट पॉइंट के ऊपर से खेला बस स्ट्रोक, गेंद निकल चुकी है बैकवर्ड पॉइंट सीमा रेखे के बाहर। पहली गेंद के ऊपर रोहित पाटिल के बल्ले से शानदार चौका। एक अच्छे स्वभाव के व्यक्तिमत्व यानी कि हमारे रवि दादा पाटिल जो कि सरपंच है, उनका फिर से एक बार स्वागत। रन संख्या 4 रन, खाता खोलते हुए बल्लेबाज रोहित पाटिल टीम का और खुद का भी। विकेट तैयार राउंड द विकेट से। ये पीछे खेलने की कोशिश की थी, थोड़े से झुके थे, बिल्कुल मन बनाया था पीछे खेलने का, लेकिन पड़ने के बाद गेंद पैड के ऊपर गिरी। बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है, डॉट गेंद की समाप्ति होती भी। पबजी के प्रो प्लेयर यानी कि हमारे विकी शेलार सर जो कि मेरे अंपायर की भूमिका निभाते और दूसरी तरफ पॉइंट के अंपायर होंगे अविनाश सर। दोनों अंपायर का हम स्वागत करेंगे। राउंड द विकेट, ये देखिए इनसाइड आउट, खूबसूरत शॉट और गेंद निकल चुकी है वाइड इस लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। अंपायर का फैसला, सीधे 6 रन। और ये टाइमिंग बना स्ट्रोक, रन संख्या 10 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर 40 रन बनाने। और क्या शुरुआत की बल्लेबाज रोहित पाटिल ने, पावर पिकअप पूरी तरह से फायदा उठाने की कोशिश कर रहे इस पहले ओवर में। विकी राउंड द विकेट, इस बार सॉफ्ट हैंड से खेलते हुए सिर्फ दिशा देने की कोशिश की, जल्दबाजी नहीं कर रहे। मिड विकेट में फील्डर मौजूद, जब तक गेंद को फील्ड करे तब तक का सिंगल यहां से कंप्लीट होती भी। और टोटल बढ़ चुके 11 के ऊपर, 11 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। माहिरा 11 आई गावदे में 12-13 नागांव टीम। अब स्ट्राइक रोटेट हो चुके हैं और अब स्ट्राइकर पे बल्लेबाज आएंगे सलामी ओपनिंग ब्लास्टर राकेश पाटिल। ओवर की बात की जाए तो 4 गेंद हो चुकी है और 11 रन अब तक खर्च कर चुके हैं गेंदबाज विकी। थोड़े से महंगे साबित हुए इस ओवर में विकी। राइट हैंड बल्लेबाज है तो अब ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे विकी। इससे भी अगली गेंद पटकी भी गेंद, अतिरिक्त बाउंस होगा, बहुत बाउंस है और ये वाइड का इशारा करते हुए 1 फॉर द ओवर, यानी कि पहले बाउंस की वार्निंग भी दी जा रही है अंपायर के माध्यम से। टोटल भी आगे बढ़ेगी बिल्कुल अतिरिक्त स्वरूप से, रनों में बढ़ोतरी होती भी। 12 रन बने। चलिए ओवर की अगली गेंद फिर से एक बार विकेट तैयार होते हुए। सेकंड पे बल्लेबाज राकेश, पटकी भी गेंद थी, शॉट अच्छा है, वीरेंद्र सेवक की याद दिलाई, गेंद को सीधा भेजा पॉइंट सीमा रेखे के बाहर। इस बार बल्लेबाज थे राकेश पाटिल। और टोटल आप तेजी से बढ़ते भी 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर।
अब आखिरी गेंद शेष, आखिरी गेंद, विकेट तैयार। इस बार सामने खेला, शॉट अच्छा है, फील्डर पहुंचे लेकिन उनके पांव से बाहर गेंद फील्डर के मस्तक पे दस्तक देती भी गेंद सीधा 6 रन। ओवर का बाद समापन और पहले ओवर में 40 का पीछा करते भी माहिरा 11 आई गाउदी भी 12-13 नागआउट टीम पहुंची 22 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। रन संख्या 22 रन चलते डीजे मास्टर के पास। चला साईनाथ दादांची सुपुत्रित आय थिंक येस सोनूचे आमच्या ठिकाणी सुपुत्र आहेत, त्यांना बाहेर घ्या, इजा होऊ शकते, लागू शकते त्यांना, त्यामुळे या ठिकाणी आपण बाहेर घ्या प्लीज, त्यांना मंचावरती घ्या। चौबीस गेंदे जीत के लिए 18 का समीकरण। पहले ओवर में क्या बल्लेबाजी की है, बल्लेबाज रोहित पाटिल 4 गेंदे के लिए 11 के ऊपर बल्लेबाजी करते हुए और राकेश पाटिल ने 2 गेंदे के लिए 1 चौका और 1 छक्का लगा, यानी कि 10 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं दशरथ आते हुए। ये देखिए वेट किया गेंद का और यहां से गेंद निकल चुकी है स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर और एक 4 रन बल्लेबाज रोहित पाटिल के बल्ले से। शॉर्ट पिच गेंद का इस्तेमाल करते हुए बाउंसर का इस्तेमाल किया, लेकिन स्लोवर बाउंसर था, उसी का यहां पर बिल्कुल वेट किया और यह आखिरी क्षणों में बल्ले का मुंह खोला और यहां से 4 रन बटोरे। रन संख्या 26 रन बने। फिर से एक बार पीछे खोलने की कोशिश, मन बनाया था, सफल हुए थे बल्लेबाज रोहित पाटिल, लेकिन इस बार बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद गेंद विकेटों के ऊपर से जाते भी विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति। 22 गेंदे जीत के लिए अब सिर्फ 14 रन की आवश्यकता होगी। अच्छी बल्लेबाजी और एक गेंदबाजी भी महंगी होती भी, और बल्लेबाजी जब की चापे बड़ी टीम ने और बल्लेबाजी करते हुए ज्यादा रन बना नहीं पाई और अब ये मुकाबला लगभग पूरी तरह से जाता हुआ टीम नागांव टीम के पक्ष में। इस बार ऑन साइड में पावर पुस्टो, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, 6 रन। मुकाबला जो होगा शो मैच हो, 2 ओवर का खेला जाएगा। रोशन और छक्का आता बार रोहित पाटिल के बल्ले से रन संख्या 32 रन बने, जीत के लिए सिर्फ 8 रन की आवश्यकता होगी। अब ये मुकाबला आसानी से जीत सकती है नागांव टीम। इस बार भी हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, शॉट मिडा पे खिलाड़ी मौजूद, रन लेने की कोशिश जरूर की राकेश ने, लेकिन मना किया। डॉट गेंद की समाप्ति। जानते हैं बहुत गेंद अब भी शेष है। इस ओवर की बात की जाए तो 4 गेंदे और 10 रन खर्च किए। ओवर द विकेट। और ये देखिए फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, रफ्तार भरी गेंद थी और यहां से पड़ने के बाद नीचे रहती भी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। 5 गेंदें हो चुकी है और अब जीत के लिए 8 रन की आवश्यकता। आखिरी गेंद शेष इस ओवर की। सॉफ्ट हैंड से खेलते हुए शॉर्ट पॉइंट में फील्डर मौजूद, रनआउट का मौका शायद रोहित पाटिल रनआउट हो चुके हैं, डायरेक्ट हिट हो चुकी है और पहले विकेट मैदान से बाहर, लेकिन कोई फर्क नहीं पड़ता। 9 गेंदे 21 रन बना अपनी टीम के लिए बल्लेबाज रोहित पाटिल। बैक टू द डगआउट। जीत के लिए 18 गेंदे। आज 18 गेंदे, जीत के लिए 8 रन की आवश्यकता। ये देखिए अब यहां से खिलाड़ी एक ले रहे। मंगलोर टीम में भी आधे खिलाड़ी है शायद, और नेपाली पोर्टिबल्स टीम में भी अब भी आधे खिलाड़ी है। तो किसको खेलना है तो आप जा सकते हैं, वाइल्ड कार्ड एंट्री आपको मिल सकती है।
चलिए विकी आते हुए सेकंड स्पेल में फिर से एक बार अब नए बल्लेबाज आ चुके उदय, तीसरे नंबर पे स्टाके पे बल्लेबाज सेट बल्लेबाज राकेश पाटिल। 8 रन की आवश्यकता। ओवर द विकेट से पहली गेंद और ये ऑन साइड में पुल किया, शॉट अच्छा है, वाइड स्ट्रॉन्गर में गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन राकेश पाटिल के बल्ले से। पर चौका लगा है 3 ओवर में। पहले ओवर में भी 4 रन, दूसरे ओवर में भी पहली गेंद पे 4 रन और तीसरे ओवर में भी 4 रन। ये देखिए कलाई का इस्तेमाल करते हुए बॉटम हैंड का इस्तेमाल स्क्वायर लेग पे गेंद को ढकेला और यहां से सिंगल बनी। 37 रन बने। अब जीत के सिर्फ 3 रन की आवश्यकता होगी। ये मुकाबला अब जल्दी खत्म हो जाएगा, यानी कि आयोजन करता हूं कि वक्त भी बचेगा। चलिए 3 रन की आवश्यकता। सेकंड पे बल्लेबाज उदय। गति में परिवर्तन, सामने खेलते हुए सॉफ्ट से खेला हुआ स्ट्रोक अलाउंड द कारपेट, ऑफ ड्राइव करते हुए लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद, सिंगल कंप्लीट। 38 रन, 38 रन बने। 2 रन की आवश्यकता। मुकाबला कैसे फिनिश करेंगे राकेश पाटिल? सिंगल डबल से या फिर बड़ी हिट लगा पाएंगे? चलिए हेड टू टेड टीम आ चुकी है तो शो मैच कैंसिल। थैंक यू सो मच हेड टू टेड टीम। फुल टॉस, नो बॉल और ये गेंद सीमा पार। 4 रन और मुकाबला फिनिश। मुकाबला जीता टीम मायरा 11 आई गाँव देवी 12-13 नागाव टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक टीम त्रिशा बिल्डर्स सापेवाड़ी टीम।